नमस्कार, मी तन्मय भावे. जीवन न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचं निधन. भारताचे अग्निपंख विसावले. शंकर अभ्यंकर यांच्या भारतीय संत हिंदी ग्रंथाचं प्रकाशन. मोहन भागवत यांच्या हस्ते झालं पुण्यात प्रकाशन. अर्बन बँक निवडणुकीत आधुनिक पॅनलचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी. आपलं वर्चस्व राखत घैसास गुंदेचा पॅनल पुन्हा एकदा सत्तेवर. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा सामान्य स्वीय सहाय्यक ते देशाचे राष्ट्रपती हा प्रवास खूपच खडतर आणि विस्मयकारक आहे. पाहूयात त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा जीवन न्यूजचा हा खास वृत्तांत. आमच्या जीवन वृत्तांत या सदरात. भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं काल संध्याकाळी शिलाँग इथं निधन झालं. त्यावेळी ते 83 वर्षांचे होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या कार्यक्रमासाठी ते शिलाँगमध्ये गेले होते. व्याख्यान सुरू असतानाच ते व्यासपीठावर कोसळले. त्यांना तातडीनं बेथानी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टर कलाम यांच्या निधनामुळे 7 दिवसांचा सरकारी दुखवटा जाहीर करण्यात आला. डॉक्टर कलाम यांना रुग्णालयात नेल्याचं समजताच मेघालयाचे राज्यपाल व्ही षण्मुखानाथ यांनी लगेच तिकडे धाव घेतली. डॉक्टरांच्या पथकानं शर्थीचा प्रयत्न करूनही डॉक्टर कलाम यांचे प्राण वाचवायला त्यांना अपयश आलं. डॉक्टर कलाम यांचं पार्थिव गुवाहाटीहून नवी दिल्लीला नेण्यात येणार आहे. शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक असलेल्या डॉक्टर कलाम यांनी 2002 ते 2007 या काळात देशाचे 11वे राष्ट्रपती म्हणून कामकाज पाहिलं होतं. राजकारणातून बाहेर आलेल्या डॉक्टर कलाम यांना या पदाची दुसरी संधी मात्र मिळू शकली नाही. साधी राहणी आणि रुजू स्वभाव यामुळे जनतेचे राष्ट्रपती म्हणून ते लोकप्रिय ठरले. अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांनी आपल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर विज्ञानाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान काळात डाव्यांचा अपवाद वगळता डॉक्टर कलाम यांची राष्ट्रपती पदासाठी एकमतानं शिफारस करण्यात आली होती. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून हवाई अभियांत्रिकी शाखेचे अभियंता असलेले डॉक्टर कलाम भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक ठरलेत. वाजपेयी यांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यांच्याच कारकिर्दीत 1998 मध्ये पोखरणची अणुचाचणी झाली. राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्यावर डॉक्टर कलाम यांनी मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं काम केलं. मोठी स्वप्न पहा आणि त्यासाठी भरपूर कष्ट करा असं डॉक्टर कलाम यांचं नेहमीच सांगणं असे. उत्तम वीणावादक असलेल्या डॉक्टर कलाम यांना कर्नाटक संगीतात विशेष रुची होती. विंग्स ऑफ फायर, इंडिया 2020 आणि इग्निटेड माइंड्स ही त्यांची गाजलेली पुस्तकं आहेत. राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यावर डॉक्टर कलाम विविध संस्थांमध्ये व्याख्यानं देण्यामध्ये मग्न होते आणि अशातच अचानक ते आपल्यातून निघून गेलेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह सर्वच नेत्यांनी डॉक्टर कलाम यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. अत्यंत जमिनीवर असणाऱ्या मात्र आकाशातली स्वप्न बघणाऱ्या जनतेचे राष्ट्रपती असणारे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आपल्यातून निघून गेले. यामुळेच सर्व देश हळहळलाय. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. देशाचे महामहिम माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं काल निधन झालंय. मृत्यूसमयी त्यांचं वय 84 वर्षांचं होतं. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी रामेश्वर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 7 दिवस शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जाण्यानं देशाची फार मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होतीये. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, डॉक्टर जयंत नारळीकर तसंच माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आपल्या शोकाकुल भावना जीवन न्यूजकडे पुण्यामध्ये व्यक्त केल्या. राष्ट्रपती भवन त्यावेळेला एका कलाम साहेबांच्या विचारांनी असं काम करणार होतं
आणि त्यामध्ये विशेषतः तरुणाईला फार मोठा वाव होता. ते राष्ट्रपती असताना नेहमी तरुणांच्या कार्यक्रमाला जात असत, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असत, त्यांना प्रश्न विचारत असत आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरही देत असत. तेव्हा देशाच्या तरुण पिढीला जवळ करणारं, त्यांच्यामध्ये मिसळणारं असं राष्ट्रपती भवन त्यांच्या काळामध्ये होतं. आणि त्यांनी हे काम राष्ट्रपती पदावरून उतरल्यानंतरसुद्धा केलं असं आपल्याला दिसून येतं. कारण ज्या पद्धतीने त्यांचा शेवटचा क्षण आपण बघतो आहे, IIMच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतानाच ते त्याच वेळेला गतप्राण झाले. त्यावेळेस त्यांचं सबंध आयुष्य हे समर्पित होतं देशाला आणि एक अतिशय उत्तुंग असं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. त्याला आज आपण मुकलो आहोत. ही खरोखरच देशाची फार मोठी हानी आहे. आठवण माझ्या मनात जी आत्तापर्यंत खूप रुळलेली अशी आहे ती अशी की मी त्यांना आयुकामध्ये यायला आमंत्रित केलं. तर मला असं कळलं की ते पुण्यामध्ये काही कार्यक्रमांसाठी येणार आहेत. तर मी म्हटलं तुम्ही आमच्यासाठी थोडा वेळ काढा. तर ते म्हणाले किती वेळ तुम्हाला पाहिजे. तर मी आपला अंदाज करून 1 तास दिलात तर छान होईल म्हटलं. आणि ते म्हणाले, तर मग त्यांच्या ऑफिसचं पत्र आलं की 50 मिनटं आम्ही देऊ शकतो. म्हटलं ठीक आहे. त्याप्रमाणे मी सगळी अरेंजमेंट केली आणि ते आले आणि आमचं एकंदर काम बघितलं. पण पुढं त्यांना तिथंच लहान मुलं पण होती. तर लहान मुलांना मी सायन्ससाठी उद्युक्त करतो, त्यांना उत्साहित करतो. तर ते पाहून ते माझं बघत बसले ती मुलं काय करतात, त्यांना प्रश्न विचारले आणि एकंदर 2 तास ते तिथं होते. आणि पुढं आता वेळ अगदीच संपत आली असं त्यांना वाटलं म्हणून ते निघाले. पण त्यांचा तो एकंदर मुलांच्या बद्दलचा जो जिव्हाळा होता. खरं म्हणजे आपला भारत डॉक्टर कलाम नाही आहेत असा भारत मला त्याची कल्पनाही करवत नाही खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला. जसं भीमसेन जोशी गेले तेव्हा मी म्हटलं होतं की भीमसेन जोशीशिवाय पुणं मला पटत नाही, तसं असा भारत मला पटत नाही. पण मी म्हणेन की डॉक्टर कलाम हे एक व्यक्ती नव्हते, पण ते एक संदेश होता. आणि तो संदेश म्हणजे असा की आपण भारतात हे करू शकतो, भारत जगाच्या पुढे जाऊ शकतं, अमेरिकेच्या पुढे जाऊ शकतं, कळलं की नाही. आणि त्यामध्ये त्यांनी ही जी युवा शक्ती होती त्या संबंध युवा शक्तीला एक चेतना दिली होती त्यांनी. आणि त्यामुळे ते संबंध देशात फिरून, कळलं की नाही, लाखो विद्यार्थ्यांना ते प्रेरित करत असत. खरं म्हणजे मला अजून आठवतं की मला ते म्हणाले होते राष्ट्रपती व्हायच्या आधी 3 महिने आम्ही बोलत होतो एका ठिकाणी. तर ते मला म्हणाले की मशेलकर तू आणि मी आपण एकाच प्लॅटफॉर्मवर जाऊन 1 लाख विद्यार्थ्यांना प्रेरित करू दरवर्षी, बरं का. आणि त्यानंतर ते राष्ट्रपती झाले. आणि मला आठवतं मी गेल्यानंतर त्यांनी म्हटलं तू किती विद्यार्थ्यांशी संपर्क साधलात. तर मी शर्मेने मान खाली घातली कारण मी विशेष झालं नव्हतं. मग त्यांनी स्वतःचा मला आकडा सांगितला. आणि दरवेळी आम्ही भेटायचो पुढची 3 वर्ष. तर दरवेळी त्यांनी किती विद्यार्थ्यांना आणि मी किती विद्यार्थ्यांना हे आकडे आम्ही एकमेकाला सांगत असू. आणि आपण पहा त्यांच्या आयुष्याचा शेवटचा क्षणसुद्धा कुठे होता, विद्यार्थ्यांशी बोलतानाच. यानंतरही आपण काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. पण त्यापूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, बघत रहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन. राष्ट्र, देश, सगळी राख रांगोळी झाली. आणि ज्याच्या पायी ही राख रांगोळी झाली ते स्वातंत्र्य खरंच तुम्हाला मिळणार आहे. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची, नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स,
सोनेरी क्षणांचे सोबती. वामन हरिपेठे ज्वेलर्स, शुद्ध विश्वास 1909 पासून. वामन हरिपेठे ज्वेलर्स, साईराम तेलिकुंट, MG रोड, अहमदनगर. साजरा करीत आहोत शताब्दी महोत्सव. या निमित्त आम्ही आणली आहे शताब्दी महोत्सव योजना. गोल्डन मोमेंट्स. 11 महिने, 22 महिने, 18 किंवा 24 महिने सलग पैसे भरा. 1000, 1500 किंवा 2000 रुपये. त्यात वामन हरिपेठे ज्वेलर्स टाकेल आणखी एका हप्त्याची भर. योजना संपताना आपण खरेदी करू शकता शुद्ध सोने किंवा दागिने. नियम व अटी लागू. अधिक माहितीसाठी आमच्या MG रोड वरील शोरूमला भेट द्या. ऑनलाईन खरेदीसाठी लॉग इन करा www.whpjewelers.com. वामन हरिपेठे ज्वेलर्स. आम्ही होऊ आपल्या सोनेरी क्षणांचे सोबती. हे युग आहे जाहिरातीचं, रुपेरी चंदेरी दुनियेचं, निर्भीड पत्रकारितेचं. या क्षेत्रात उत्तम करिअर करण्यासाठी ही संधी आपल्याला खुणावतीये. नगरच्या न्यू आर्ट्स महाविद्यालयाचं कम्युनिकेशन डिपार्टमेंट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्या आणि हॉलिवूड बॉलिवूड मध्ये स्क्रिप्ट रायटर, टेक्निकल हेड, कॅमेरामन, रेडिओ जॉकी इथेच तयार होतात. कला क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक कलाशास्त्र याची अचूक सांगड घालून तयार केलेला अभ्यासक्रम. त्यामुळे हे आहे नगरचं NSD FTI न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचं डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन. हा अभ्यासक्रम पुणे विद्यापीठाच्या क्षेत्राच्या बाहेर फक्त आमच्या महाविद्यालयात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी हा जर कोर्स पूर्ण केला तर त्यांना चांगल्या पद्धतीने मोठ्या शहरांमध्ये मीडियामध्ये चांगल्या प्रकारचे जॉब मिळू शकतात. माध्यमाचा अभ्यास करणारा असा हा विभाग केवळ माध्यमाचा अभ्यास करून थांबत नाही, तर शॉर्ट फिल्म निर्मिती म्हणजेच माहितीपट आणि लघुपट निर्मिती हा विभाग करत असतो. वर्तमानपत्र किंवा टेलिव्हिजन न्यूज चॅनल्समध्ये लागणारी कौशल्य सुद्धा विकसित करून घेतली जातात. त्या कौशल्यासाठी आपल्याकडे 2 विषय शिकवले जातात. पुणे विद्यापीठ मान्यता प्राप्त पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम न्यू आर्ट्स महाविद्यालयाचा संज्ञापन अभ्यास विभाग. आपुलकीची सेवा देणारं नाव DSK टोयोटा. ऑल न्यू कॅमरे हायब्रिड, न्यू इटिऑस, द आर्ट ऑफ पॉवर फॉर्च्युनर, न्यू अल्टिस डिझेल, जीनियस अँड गॉर्जियस, इटिऑस क्रॉस आणि ऑल न्यू इनोव्हा मल्टी प्रीमियम व्हेकल. या नव्या युगाच्या, नव्या दमाच्या, नव्या उमेदीच्या गाड्या घेऊन आल्या आहेत DSK टोयोटा. आपल्या आयुष्याची सफर आरामदायी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. टोयोटाच्या गाड्या म्हणजे लॅविश लाईफस्टाईल आणि DSKची सेवा म्हणजे विश्वसनीय ग्राहक सेवा. कॅमरी हायब्रिड व्हेकल गाडी आहे पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरचं कॉम्बिनेशन. इनोव्हाद्वारे आम्ही सादर करत आहोत इंडियाज नंबर 1 मोस्ट प्रिफर्ड व्हेकल. यात आहे बोल्ड न्यू स्टाईल, सॉर्टी न्यू डिझाईन आणि रिफाइंड न्यू लक्झरी. DSK टोयोटात उपलब्ध असलेली फॉर्च्युनर गाडी म्हणजे आपल्या दिमागदार बरकतीचं उज्ज्वल भविष्याचं प्रतीक. अहेड इन परफॉर्मन्स, अहेड इन स्टाईल, अहेड इन कम्फर्ट. स्पॉट बुकिंग, स्पॉट फायनान्स, एक्स्ट्रा ॲक्सेसरीज, विनम्र तत्पर सेवा. एकदा अवश्य या, DSKच्या सेवेचा अनुभव घ्या. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात जीवन न्यूज. जैन युवा संघातर्फे विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये स्विमिंग, डान्स, पाककला अशा अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. 75 पेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला. जैन युवक संघातर्फे जैन लोकांसाठी विविध स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या स्पर्धांमध्ये एकूण 25 प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. दर शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशीच या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या स्पर्धेमध्ये घेतलेल्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम गेली 28 वर्षापासून 15 ऑगस्ट रोजी होतो, अशी माहिती एका जैन बांधवांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. दर शनिवार रविवारच्या स्पर्धा असतात. तर समजा आज ही स्पर्धा स्विमिंग सकाळी व आज आत्ता टेनिस स्टेप बॅडमिंटन हे स्पर्धा आम्ही ऑर्गनाईज केलेल्या आहेत. सकाळी स्विमिंगला कमीत कमी 80-90 एंट्री होत्या व बॅडमिंटनला कमीत कमी 250 एंट्री झालेल्या आहेत. अशाच रीतीने स्पर्धा हे आमच्या पुढच्या शनिवार रविवार पाककला आहे, काही डान्स आहेत,
काही बऱ्याच अशा लहान मुलांच्या अंताक्षरी आहे, मोठ्यांचे सगळ्यांचे हे ऑर्गनाईज करून ह्याचं पूर्ण बक्षीस वितरण आम्ही 15 ऑगस्ट दिवशी ठेवणार आहे. 15 ऑगस्टला जे आमचे ॲक्च्युअल जे आहे की ज्या मुलांना गुणवंत विद्यार्थी आहे, ज्यांना 55% पुढं जे पोस्ट ग्रॅज्युएशनला आहे, पहिली ते 10वी, ज्यांना 75% पुढं, यांना प्रत्येकी आम्ही बक्षीस देतो व कमीत कमी 800-850 जणांना आम्ही हे बक्षीस वितरण करतो. या स्पर्धेमध्ये बॅडमिंटन, पाककला, स्विमिंग तसेच डान्स अशा विविध स्पर्धा घेतल्या जातात. तसेच 1ली ते 10वीपर्यंत 75%च्या वर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी केला जातो. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. पाथर्डीमधल्या विवेकानंद प्राथमिक विद्यालयात तसंच श्री तिलोक जैन पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त शाळेतल्या चिमुकल्यांनी दिंडी काढली होती. पाथर्डी शहरातील श्री विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिरमधील इयत्ता 1ली आणि 2रीच्या विद्यार्थ्यांची आषाढी एकादशी निमित्त दिंडी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये लहान बालक विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा साकारली होती, तर मुलींनी डोक्यावर तुळशीचे कलश घेऊन या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. विठ्ठलाची पालखी, विठ्ठल रुक्मिणी आणि आदी संतांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांच्या रूपानं साकारल्या होत्या. श्री विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिराच्या प्राचार्या अनुजा कुलकर्णी, विवेकानंद विद्यामंदिराच्या प्राचार्या जयश्री वारभोग, ढाकणे, पर्यवेक्षक अशफाक सय्यद, ज्ञानेश्वर गायके, संदेश बाहेती, शारदा बारवकर, पूजा कोळसे, संदीप डोळे, अभिजित बोरले, संदीप घायतडक, अभिजित सरोदे, दीपक राठोड आदी शिक्षकांसह पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान पाथर्डी शहरातल्याच श्री तिलोक जैन विद्यालयातल्या तिलोक पब्लिक स्कूलमध्येही लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी तसंच वारकऱ्यांच्या वेशभूषेत सुरेख अशी दिंडी काढली होती. टाळ पथकाचाही यामध्ये सहभाग होता. संस्थेचे सल्लागार समितीचे सदस्य विश्वजित गुगळे यांनी या उपक्रमाबाबत अधिक माहिती दिली आहे. श्री तिलोक जैन इंग्लिश स्कूल, श्री तिलोक जैन प्रसाद मंडळाची शाखा आणि इंग्लिश मीडियम स्कूल आणि ह्यामध्ये आज दिंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्व मुलं ते ज्युनियर KG, सिनियर KGचे आहेत, त्यांनी खूप उत्साहाने यामध्ये भाग घेतला. दिंडी आपल्या शाळेच्या परिसरामध्ये येऊन विठोबाची पूजा होऊन नंतर सांगता कार्यक्रम झाला. मुलांना आपल्या ट्रॅडिशनची माहिती व्हावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी सर्वांना अल्पोपहाराचं वाटप संस्थेच्या वतीनं करण्यात आलं. यावेळी प्राचार्य रेवणनाथ वाईकर, अनिल बंडीवार, अपर्णा वेलदे, BT फुंदे, सुभाष खेडकर, उद्धव चन्ने, सुनील मरकड, राजेंद्र चव्हाण आदी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी अमोल कांकरिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी. संत होण्यासाठी कोणत्याही डिग्रीची गरज नसून त्याला अपार कष्ट घ्यावे लागतात. या देशाचे संत हे प्रतीक आहेत. त्यांच्या विचारातून भारत देश घडलाय असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे काल पुण्यात आले होते. त्यांच्या हस्ते शंकर अभ्यंकर यांच्या हिंदी ग्रंथाचं प्रकाशन झालंय. त्यावेळी ते बोलत होते. पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी लिहिलेल्या भारतीय संत हिंदी ग्रंथाचं प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मोहन भागवत यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्तुंग यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला. संतांचं वागणं हे भक्तीचं मूर्तिमंत उदाहरण आहे. ईश्वराशी निष्ठा बाळगून काम करणारी या देशात लोक आहेत आणि इथून पुढेही होतील असं मत भागवत यांनी यावेळी व्यक्त केलं. कोण संत आहे किंवा कोण संत नाही याच्याकरता समिती वगैरे नाही नेमली. जीवनभराचं त्यांचं आचरण लोकांनी पाहिलं आणि जीवन जगत असताना त्या जीवनातच त्यांना संत पदवी लोकांकडून मिळाली. सर्व प्रसंगातून पारखून निघालेली माणसं संत झाली. हे जे गहन अध्यात्म आहे, जे मोठमोठ्या बुद्धिवंतांच्याही पचनी पडत नाही. ग्रंथावर ग्रंथ लिहून झाल्यावरही त्यावर वादविवाद सुरूच असतो. असं जे गहन गूढ आहे ते साध्या सोप्या लोकांच्या भाषेत लोकांपुढे मांडणारे आणि लोकांना ते समजते या करता की जे मांडताय ते अगोदर जीवनात दिसत आहे. आधी केले मग सांगितलं. प्रचिती बोलते. ही श्रद्धा, ही भक्ती मनात घेऊन जगण्याची उमेद कायम राहावी.
राष्ट्र हे सुस्थितीत असो की दुस्थितीत असो, सुस्थितीमुळे अनिती येऊ नये, तोल ढळू नये, आणि दुस्थितीमध्ये निराशा येऊ नये, उमेद कायम राहावी. या दोन्ही दृष्टीने सदा सर्वदा संत चरित्र उपलब्ध असणं, त्याचं अध्ययन करणं, त्याचं स्मरण करणं, ते वारंवार सांगणं, ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं, हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य करण्याकरता साधन म्हणून हा सगळा भक्तिकोश अत्यंत उपयोगाची गोष्ट आहे. भारतानं अनेक चढउतार पाहिलेत. कठीण प्रसंगी या संतांच्या विचारांनी भारताला सावरलं आहे. भारत देश म्हणजे इतर जगाला संदेश देणारं राष्ट्र अशी ओळख आहे, असं मत भागवत यांनी या प्रसंगी व्यक्त केलंय. तसे बाकी सर्व गोष्टींमधले चढ उतार हे भारताने पाहिलेले आहेत. परंतु विशेषता म्हणून भारताची त्याच्यातली कुठलीही गोष्ट सांगता येत नाही. रणगौरव, धनगौरव या बाबतीत आम्ही विक्रम केले नाही तसं नाही, विक्रमी आम्ही झालो आहोत, पण ती आमची विशेषता नाही. एकेकाळी जगाच्या सगळ्या आर्थिक उत्पादनामध्ये सगळ्यात जास्त भाग असलेला देश भारत होता, म्हणून भारताकडे अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायला आजकाल कोणी येत नाही. आणि ब्रिटिशांच्या साम्राज्यावर सूर्यास्त होत नव्हता असं जे चुकीने म्हटलं जात होतं, असे भाग होते जे ब्रिटिशांच्या साम्राज्यात नव्हते. या कार्यक्रमासाठी पुणेकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पुणे मेट्रो न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे. एमआयएम सारखे पक्ष मुसलमानांना भडकावून भाजपला मदत करतात आणि भारतीय जनता पार्टीची हीच इच्छा असते की कट्टरपंथीय मुस्लिम विचारधारा असलेले पक्ष निवडणुकीमध्ये उतरावेत, जेणेकरून मतांचं विभाजन होऊन भाजप तसंच शिवसेनेला जिंकायला मदत होईल, असं बेछूट विधान अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी पुण्यात केलंय. पुण्यात ते एका कार्यक्रमानिमित्त आले होते. दिग्विजय सिंग पुण्यातील काँग्रेस भवनात देशातली राजकीय परिस्थिती या विषयावर काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. विरोधी पक्षातील इतर नेत्यांप्रमाणे त्यांनीही भाजप सरकारवर, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलंय. दिग्विजय सिंग यांनी सांगितलं की केंद्रात भाजप सरकार येऊन 1.5 वर्ष होत आलं, मात्र देशाच्या अर्थ आणि सामाजिक व्यवस्थेत काहीही फरक पडलेला नाही. निवडणुकीपूर्वी आकडेवारी देऊन काळा पैसा 100 दिवसात परत आणू म्हणणारे नरेंद्र मोदी आता म्हणतायत की विदेशात एकूण किती काळा पैसा दडवला आहे याची आकडेवारी आमच्याकडे नाही. त्याचप्रमाणे या देशात मुसलमानांना न्याय मिळू शकत नाही असा अविश्वास मुसलमानांच्या मनात निर्माण करणाऱ्या लोकांना भाजप मदत करताय. ह्यामुळेच ओवेसी सारखे लोक एमआयएम सारख्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून आपली पोळी भाजून घेतात. अशाच कट्टरपंथी विचारधारांमधून आतंकवाद जन्म घेतो असं वक्तव्य दिग्विजय सिंग यांनी केलंय. मई 2014 को सरकार भाजपा की बनी और देश के लोगों ने भाजपा को स्पष्ट बहुमत दिया, लेकिन पिछले 1.25 साल में 1.5 साल होने आया, इन 1.25 साल 1.5 साल में देश की अर्थव्यवस्था, सामाजिक व्यवस्था में क्या परिवर्तन है. कहा जाता था कि 100 दिन के अंदर काला धन ले आएंगे. कोई कहता था 4 लाख करोड़ है, कोई कहता था 70,000 करोड़ है, कोई कहता था 40 लाख करोड़ है, और इतना काला धन आ जाएगा कि हर भारत के नागरिक के खाते में 15 लाख रुपए जमा हो जाएंगे. लेकिन चुनाव जीतने के बाद स्वयं नरेंद्र मोदी जी ने कहा है कि हमारे पास कोई आंकलन नहीं है कितना काला धन विदेशों में. याचप्रमाणे एमआयएम सारखे राजकीय पक्ष मुसलमानांच्या भावना भडकावून भाजपला मदत करतात असा सनसनाटी आरोपही सिंग यांनी यावेळी केला. इतकी वर्ष सत्ता उपभोगून आता पायउतार व्हावं लागल्यामुळे खुर्चीची सवय जडलेल्या नेत्यांना विरोधी पक्षात बसावं लागत असल्यानं विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारवर तोंडसूक घेणं हा जणू प्रोटोकॉलच झालाय. पण ह्यातून काय निष्पन्न होईल हे येणारा काळच ठरवेल.
गरीब का, किसान का, मजदूर का, अल्पसंख्यक समुदाय के लोगों का विश्वास जीतने के लिए उन लोगों में ज्यादा मेहनत करनी पड़ेगी, उन लोगों के बीच में जाकर ज्यादा चर्चा करनी पड़ेगी, उन्हें विश्वास से लेना पड़ेगा। उनके साथ अन्याय और अत्याचार होता है, उनकी लड़ाई आपको लड़नी पड़ेगी। नहीं तो MIM जैसी पार्टियां जो हैं, पीस पार्टी, वेलकम पार्टी, ये जो कि मुसलमानों को भड़काकर भारतीय जनता पार्टी को मदद करते हैं, इस पर हमें सोच लेना चाहिए। मेरा ये आरोप ही नहीं, बुनियादी तौर पर मैं बयान दे रहा हूं, जिम्मेदारी के साथ दे रहा हूं कि भारतीय जनता पार्टी हमेशा चाहती है कि कट्टरपंथी मुस्लिम विचारधारा की पार्टियां किसी भी चुनाव में भाग लें। पुणे मेट्रो न्यूजसाठी प्रतिनिधी मोहित शिंदे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे. जातीनिहाय जनगणना त्वरित लागू करावी या मागणीसाठी विविध राज्यातील ओबीसी संघटना एकत्रितपणे लढा देणार आहेत. या मागणीसाठी नगर इथल्या माळीवाड्यातील समाज सुधारकांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर निदर्शनं केली आहेत. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना सर्वे केला, मात्र जातीनिहाय जनगणना करण्यास केंद्र सरकार जाणून बुजून विलंब करीत आहे. जातीनिहाय जनगणना त्वरित लागू करावी या मागणीसाठी विविध राज्यातील ओबीसी संघटना एकत्रितपणे लढा देणार आहेत. भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज अहमदनगरमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यासमोर महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जातनिहाय जनगणना केंद्र सरकारने जाहीर करावी या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे. 1911 साली केंद्र शासनाने या देशभरातील ओबीसींची जनगणना केली आणि जनगणनेचं काम गेले 4-5 वर्ष चालू होतं आणि या देशातील जनतेला ओबीसींची लोकसंख्या किती, अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या किती, भटक्या जमातीची किती, ही सगळी माहिती मिळणं हा भारतीय जनतेचा न्याय हक्क आहे. 1931 साली ज्यावेळेला जनगणना झाली त्यावेळेला या देशामध्ये 54% ओबीसी जनसंख्या धरण्यात आलेली होती. 1931 नंतर आता 2011 सालापासून या जनगणनेचं काम केंद्र शासनाच्या मार्फत पूर्ण करण्यात आलेलं आहे. परंतु जनगणनेची आकडेवारी मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेली नाही आणि म्हणून महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आम्ही केंद्र सरकारचा निषेध करत आहोत. जातीनिहाय जनगणना केंद्र सरकारने जाहीर करावी या संदर्भात धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी केलेला आहे. केंद्र सरकार जाणीवपूर्वक जातीनिहाय जनगणना जाहीर करत नाही, त्यामुळे ओबीसी समाज या इतर सोयी सवलती त्यापासून वंचित राहिलेला आहे. केंद्र सरकारने जर लवकरात लवकर जातीनिहाय जनगणना जाहीर केली नाही तर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने लवकरच आंदोलन मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात. या मागणीसाठी नगरमध्ये माळीवाड्यातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अंबादास गारुडकर, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, जालिंदर बोरुडे, मच्छिंद्र गुलदगड, प्रशांत शिंदे, भरत गारुडकर, अशोक गोरे आणि अशोक रसाळ आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी गारुडकर यांनी केंद्र सरकारने ओबीसीमध्ये मोडणाऱ्या विविध जातीनिहाय जनगणनेचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे, मात्र ते जाहीर करण्यास टाळाटाळ करीत आहे. लवकरात लवकर ही जनगणना जाहीर करावी, अन्यथा समता परिषदेच्या वतीनं राज्यभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, महानगर अध्यक्ष दत्ता जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केलं. माळीवाडा वेशीजवळ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आम्ही या ठिकाणी निदर्शने केलेली आहे. आम्ही या ठिकाणी ओबीसी जनगणना व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी हे आज प्राथमिक स्वरूपात शांततेत असे हे निदर्शन केलं. आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आपण जातीनिहाय जनगणना व्हावी आणि त्याचा शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, जाहीर करावी. आणि कारण आजपर्यंत आपण ज्या जातीनिहाय जनगणनेमध्ये झालं तर ओबीसीवर कायम त्या ठिकाणी डावलण्यात आलेलं आहे आणि या जातीनिहाय जनगणना आता जाहीर केली तर निश्चितच ओबीसींसाठी त्या सवलती मिळणारच असल्यामुळे शासनाने तातडीने त्याच्यावर निर्णय घ्यावा. प्रतिनिधी गणेश राठोड, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. पारनेर तालुक्यातील देवी भोयरे इथल्या पॅनलचा प्रचार शुभारंभ 28 तारखेला अंबिका माता मंदिरासमोर ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी यांच्या समवेत नारळ फोडून झाला.
पारनेर तालुक्यातील देवी भोवरे येथील पॅनलचा प्रचार शुभारंभ अंबिका माता मंदिरासमोर देवी भोवरे ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी यांच्या समवेत झाला. या शुभारंभाच्या वेळी पॅनलचे प्रमुख आणि उमेदवार उपस्थित होते. गोरगरीब कुटुंबातील 11 सदस्यांना काम करण्याची संधी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आमच्या या जगदंब ग्रामविकास पॅनलचे चिन्ह नारळ, पतंग आणि रोलर असे आहेत. त्यामध्ये 4 वार्ड आहे, 1 आणि 2, 3, 4. 1 नंबर वार्डमध्ये ओबीसी महिला सरपंच पद राखीव आहे आणि 3 नंबर वार्डमध्ये ओबीसी महिला सरपंच पद राखीव आहे. 11 मध्ये 2 महिलांना निवडून आणायचं आणि बाकीचे सर्व सदस्य निवडून आणायची जबाबदारी संपूर्ण मतदार बंधूवर आम्ही सोपवलेली आहे. यावेळी बोलताना उमेदवार यांनी गावाची ग्रामपंचायत तसेच अंतर्गत गटारी, रस्ते, पाण्याची व्यवस्था याबाबत ज्यावेळी आम्ही सत्तेवर होतो त्यावेळी आम्ही सर्व कामे व्यवस्थितरित्या केले होते. मात्र नंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कार्यकर्त्यांनी मात्र त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. तसंच तुकाईमळा रस्त्याचे काम सुरू करून देखील विरोधकांनी हे काम बंद पाडलं आहे. रोजगार हमीचे रस्त्याचे 11 लाख रुपये आले होते, त्यामध्येही त्यांनी भ्रष्टाचार केला आहे. तर गावामध्ये मुर्मीकरण करण्यासाठी 1 लाख रुपये देण्यात आले होते, मात्र त्यामध्ये देखील काम व्यवस्थित न करता हजारोंचा भ्रष्टाचार या विरोधकांनी केला आहे. यावेळी अनिल बेलोटे, भास्कर मगर, रवी मुळे, तुकाराम बेलोटे, सुभाषराव बेलोटे, मंगेश मुळे, अशोक मुळे, राहुल बेलोटे आदी उपस्थित होते. वार्ड क्रमांक 2 मधून यावेळेस उमेदवारी करत आहे. यापूर्वी मी ग्रामपंचायतचा 5 वर्ष सदस्य म्हणून आणि 2.5 वर्ष सरपंच म्हणून काम केलेलं आहे. मी माझ्या कार्यकाळामध्ये सर्वात गरीब जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये पाणी योजना असतील, गटार योजना असतील, त्याचबरोबर घरकुल योजना असतील, या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकापर्यंत वीज आणि रस्ता नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेला आहे आणि त्या ठिकाणी ते कार्यान्वित सुद्धा केलेलं आहे. या पुढील काळामध्ये देखील जे काही लोकांचे प्रलंबित प्रश्न राहिलेले आहेत ते सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही राहील. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. नगरमध्ये चोऱ्या आणि घरफोड्यांचं सत्र सुरूच आहे. केडगावात एका रात्री 5 दुकानं चोरट्यांनी फोडली आहेत. कोतवाली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. नगरमधल्या चोऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय. नगरमधल्या केडगावमध्ये बालाजी कॉम्प्लेक्समध्ये एक विचित्र चोरीचा प्रकार घडलाय. यावेळी चोरी करणाऱ्यांनी एकाच वेळी 4 दुकानं फोडली आहेत. हा प्रकार पहाटे 3च्या सुमारास घडलाय. बालाजी कॉम्प्लेक्समधल्या स्नेहांकित किराणा स्टोअर्स, नम्रता कलेक्शन, शिंगवी मेडिकल आणि जी माळवे ज्वेलर्स ही 4 दुकानं चोरट्यांनी फोडली आहेत. या चोरीमध्ये काही लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची शक्यता वर्तवण्यात येते. केडगावमध्ये ना शवनगर रोडला माझ्या नम्रता कलेक्शन कापड दुकान आहे. माझ्या दुकानच्या बाजूलाच पोलीस स्टेशन आहे. एवढा शहरादरीचा रस्ता असताना इथे चोरी कसं काय होते हे महत्त्वाचं आहे. कारण डिपार्टमेंट जवळ असून सुद्धा समजा नाही का लक्षात गेलं नाही. माझं घर पण वरतीच आहे, पण शेवटी सकाळी पाणी सुटल्यावर लक्षात आलं चोरी झाली. माझ्या आजूबाजूची बी साधारण 1-4-5 दुकान फोडलेले आहेत. एक सोनारचे दुकान आहे, एक किराणा दुकान आहे, एक मेडिकल आहे. माझा साधारणतः आहे ना 1-1.5-2 हजार रुपयाची चोरी झालेली आहे किंवा मालाचे बन्यांचे कपड्याचे बॉक्स केलेले आहेत काही. या चोरीमधला एक विशेष प्रकार म्हणजे ह्यात फोडलेल्या दुकानांमधली 3 दुकानं ही पोलीस चौकीच्या भिंतीला लागून आहेत. मात्र रात्रीच्या वेळी पोलिसांची पुरेशी गस्त नसल्यामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा नागरिकांमधून सुरू आहे. माझं गोळीनगर केडगाव देवी रोड श्री माळवे ज्वेलर्स हे नावाने दुकान आहे. रात्री मला 4:15 वाजता शेजाऱ्यांचा फोन आला की तुमची दुकानचं शटर तोडलेलं आहे. इथं मी आल्यानंतर पाहिल्यानंतर शटर तोडलेलं होतं. त्याच्यानंतर मी कोतवाली पोलिसांना फोन केला. कोतवाली पोलिसांचे साहेब आता पोलीस वगैरे आले होते. त्यांनी वगैरे हे केलं, पंचनामा वगैरे केलेलं त्यांनी. माझ्या दुकानातून 1,500 रुपयाचा कॅश होती. ते कॅश गेलेली आहे ड्रॉवरमधून आणि चांदीची मूठ होती आणि काही चांदीचे वस्तू होते. असं 300 ते 350 ग्रॅमचा माल गेलेला आहे. प्रतिनिधी शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरकडे रवाना होत असताना शिर्डीकडे गुरुपौर्णिमेनिमित्त जाणाऱ्या साई पालखी सोहळ्याचं नगर शहरात उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं.
नगर शहरातील ओम साई शिवम आणि श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ यांनी या पायी आलेल्या भक्तांचं स्वागत केलं. गेल्या 26 वर्षापासून पुण्यातील कसबा पेठेतून येणाऱ्या साई पालखी सोहळ्यासोबत जवळपास 2,500 साई भक्त पायी दिंडीने गुरुपौर्णिमेनिमित्त साई दर्शनासाठी शिर्डी येथे जातात. गेल्या 6 वर्षापासून ओम साई शिवम ग्रुप आणि श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ या पालखी सोहळ्याचं आदरातिथ्य करते. ही पालखी कायनेटिक चौक इथे आली असता तिचं भव्य स्वागत करून ढोल ताशांच्या गजरात झांज पथकासह वाजत गाजत आणि नृत्य करीत फुलांची उधळण करून मुक्कामाच्या ठिकाणी आणण्यात आली. साईबाबांच्या पादुका असलेल्या पालखीचं पूजन करून महाआरतीही करण्यात आली. एवढंच नव्हे तर दिवसभर पायी प्रवास केलेल्या साई भक्तांच्या मुक्कामाबरोबरच त्यांना भोजन आणि भजन संध्येचं आयोजनही करण्यात आलं होतं. बबुल दुग्गल यांच्या साई भजन संध्येने साई भक्तांना मंत्रमुग्ध तर केलंच, शिवाय साईबाबांच्या जीवनावरील प्रसंगाच्या सादरीकरणाने आणि साईबाबा तसेच खंडोबाच्या चरित्र सादरीकरणात सर्व साई भक्त रंगून गेले होते. बबुल दुग्गल यांच्या कार्यक्रमात श्रीराम साई भक्त हनुमान सत्संग मंडळाचे गायक कमलेश चव्हाण यांनी साई भजन सादर करतात सर्व भाविकांनी तल्लीन होऊन नृत्यही केलं. बख्शिश के क्या तेरा क्या मेरा सारा जग है झूठा सपना. ये दुनिया सुनिए. साईबाबांच्या शेजार आरतीने या कार्यक्रमाची सांगता झाली. यावर्षी ओम साई शिवम ग्रुप आणि श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळाने आध्यात्मिकतेला सामाजिकतेचीही जोड देताना बडी साजन मंगल कार्यालय येथे सकाळी 9 ते 1 या वेळेत रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. 108 रक्तदात्यांनी या शिबिरात रक्त संकलन करून समाजासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. तत्पूर्वी या रक्तदान शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी आमदार संग्राम जगताप, डॉक्टर निलेश शेळके, डॉक्टर मोरे आदींसह दोन्ही मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. साई सोहळ्याच्या स्वागत प्रसंगी नगरसेवक विपुल शेटिया, प्रशांत मुथा, इंजिनियर अनिकेत कौर, आनंद नहार, निखिल शेटिया, आशिष देसरडा, अशोक खंडेलवाल, संजय हिंगणे, गजानन ससाणे, अमित मुथा, कमलेश पितळे, पंकज भंडारी, ईश्वर पोखरणा यांच्यासह ओम साई शिवम ग्रुप आणि श्रीराम भक्त हनुमान मंडळाचे सर्व सदस्य तसेच मित्र परिवारासह यावेळी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. यानंतरही आपण काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, पण त्यापूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, बघत रहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन. हे केंद्र आहे. संघटनेचा प्रत्येक निर्णय हा इथे घेतला जातो. याची गुप्तता तुम्हाला राखायची आहे. 899 रुपयामध्ये 10 तोळे सोनं जिंकण्याची सुवर्ण संधी. फक्त फर्स्ट इम्प्रेशन मध्ये. फर्स्ट
फर्स्ट इम्प्रेशन, संपूर्ण कुटुंबाचं वस्त्र खरेदीचं परिपूर्ण दालन. एक ब्रँडेड शर्ट किंवा पॅन्ट खरेदी करा आणि 2 ब्रँडेड शर्ट किंवा ब्रँडेड पॅन्ट मोफत मिळवा. आणि त्यासोबत मिळवा 10 तोळे सोनं. 2 ब्रँडेड शर्ट किंवा पॅन्ट खरेदी करा आणि 5 ब्रँडेड शर्ट किंवा पॅन्ट मोफत मिळवा. शिवाय 10 तोळे सोनं जिंका. लग्न सराईसाठी खास ऑफर. एक इंडो वेस्टर्न किंवा शेरवानी खरेदी करा आणि एक सूट मिळवा अगदी मोफत. शिवाय 10 तोळे सोनं. एक सूट खरेदी करा आणि एक कुर्ता पायजामा मिळवा अगदी मोफत. शिवाय 10 तोळे सोनं. खास नववधूसाठी एक लाछा खरेदी करा आणि एक ब्रँडेड साडी मिळवा अगदी मोफत. आणि शिवाय 10 तोळे सोनं बक्षीस म्हणून जिंका. फर्स्ट इम्प्रेशन, संपूर्ण कुटुंबाचं वस्त्र खरेदीचं परिपूर्ण दालन. फर्स्ट इम्प्रेशन मध्ये खरेदी करा आणि 10 तोळे सोनं जिंका. किंवा 2 व्यक्तींसाठी युरोप टूरचं बक्षीस मिळवा. दुसरे बक्षीस बँकॉक, थायलंड, पटाया टूर. 2 व्यक्तींसाठी जम्मू काश्मीर टूर किंवा 10 ग्रॅम सोनं. फर्स्ट इम्प्रेशन, मेन्स वेअर, लेडीज वेअर, किड्स वेअर, शेरवानी, इंडो वेस्टर्न, सूट, डिझायनर कुर्ता, शर्ट, ट्राउझर, टी शर्ट, जीन्स, सुटिंग, शर्टिंग, लेडीज ड्रेस मटेरियल, साडी, किड्स वेअर, तसेच सुगंधी अत्तर आणि ॲक्सेसरीज. फर्स्ट इम्प्रेशन, तांबोळी टॉवर्स, नालबंद खुंट, करसेटची रोड, अहमदनगर. 899 रुपयामध्ये 10 तोळे सोनं जिंकण्याची सुवर्ण संधी फक्त फर्स्ट इम्प्रेशन मध्ये. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात जीवन न्यूज. नगर शहर सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी घैसास गुंदेचा पॅनलनं पुन्हा एकदा बाजी मारली आहे. त्यांच्या पॅनलच्या सर्वच्या सर्व जागा विजयी झाल्यात. या पॅनलचे प्रमुख घैसास आणि गुंदेचा यांच्याशी आमचे प्रतिनिधी प्रसाद बेडेकर यांनी बातचीत केली आहे. पाहूयात याविषयीचा एक वृत्तांत. अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये घैसास आणि गुंदेचा प्रणित आधुनिक पॅनलला घवघवीत यश मिळालं. संपूर्णपणे 15च्या 15 जागांवर या पॅनलनं आपला विजय प्रस्थापित केला. ही एक वेगळी घटना अनेक वर्षानंतर झालेल्या या इलेक्शनमध्ये पाहायला मिळाली. मागच्या वर्षी एकमेकाच्या विरोधात असलेले 2 प्रमुख माणसं एकत्र येऊन त्यांनी एक स्वतंत्र पॅनल यावर्षी बनवलं आणि अपेक्षेप्रमाणे मतदारांनी या जोडीला भरघोस यश दिलं. आता आपल्या बरोबर आहेत या बँकेमधील सगळ्यात ज्येष्ठ संचालक, या बँकेचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर मुकुंद घैसास सर. सर, सगळ्यात पहिल्यांदी या निवडणुकीत तुम्हाला जे यश मिळालं त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुमचं मनापासून अभिनंदन. यानंतर या विजयानंतरची तुमची पहिली प्रतिक्रिया काय? कोणतीही निवडणूक ही एक प्रकारची लढाई असते, पण वित्तीय संस्थांच्या निवडणुकीत अनफेअर मीन्स वापरले जाता कामा नयेत. बर, अनफॉर्च्युनेटली ते वापरले जातात. त्याला प्रत्युत्तरही द्यावं लागतं. त्यातून थोडीशी कटुता निर्माण होते. पण मी 2 दिवस निवडणुकीच्या आधी, मतदानाच्या आधी, शुक्रवारी म्हणजे मी एक माझं मनोगत व्यक्त केलं होतं. त्या मनोगतात मतदाराची भूमिका कशी असावी आणि आम्ही काय केलं, बँकेला आयडेंटिटी कशी निर्माण झाली आणि या निवडणुकीतून बँकेला पुन्हा आयडेंटिटी निर्माण होते असं म्हटलं होतं. यातला एक योगायोग असा, 1999 साली बँकेला आयडेंटिटी निर्माण करणारी सर्वार्थ ही वास्तू बांधली गेली. त्याची वास्तुपूजा बरोबर 26 जुलैलाच झाली होती. म्हणजे तो एक वेगळा योगायोग होता या निमित्तानं या निवडणुकीच्या दिवशी झाला. आणि त्या वास्तूतून बँकेला एक वेगळं अस्तित्व निर्माण झालं. आताच्या निवडणुकीतून बँकेला एक वेगळं अस्तित्व निर्माण होत आहे असं मला वाटतं. ते म्हणजे
बँक ही मोठी झालेली आहे, ती वित्तीय संस्था आहे. काम करताना सामंजस्याने करावं लागतं. बोलणं सोपं असतं, काम करणं अतिशय अवघड असतं. त्यामुळे जबाबदारीने वागतील असे सर्व बँकेला साजेल असे उमेदवार विजयी झाले, याचं माझं जास्त आनंद, खरा आनंद आहे. सर तुम्ही आता म्हणालात की 1999 साली बँकेला एक वेगळी आयडेंटिटी मिळाली, कारण सर्वार्थासारखी मोठी वास्तू उभी राहिली. यानंतर यावर्षीच्या निवडणुकीमध्ये वैशिष्ट्य ठरलं ते म्हणजे तुमच्या पॅनलच्या नावापासून ते तुमची एकत्रित निर्माण झालेली युती म्हणता येईल त्याला, असं म्हणायला हरकत नाही. कारण मागच्या वेळेला 2 स्वतंत्र पॅनलमध्ये तुम्ही 2 माणसं उभे होतात, त्यावेळेला तुम्ही एकत्र झाला. तर तुमच्या पॅनलचं जे नाव होतं आधुनिक, ते निवडण्यामागे काही खास हेतू होता का भविष्याची चाहूल तुम्हाला दिसत होती? पॅनलला नानाविध नावं सुचली होती, पण बँकेने आपलं अस्तित्व आधुनिकेतून व्यक्त केलं होतं. दुर्दैवाची गोष्ट, विरोधी पक्षातले वाचाळ उमेदवार असं म्हणाले ते आधुनिकता कुठे दिसत नाही. याचा अर्थ त्यांचे डोळे बंद होते इतके दिवस. शहर बँक आधुनिकता स्वीकारण्यामध्ये सर्वात अग्रेसर राहिली, बाकीच्या सगळ्या सरकारी बँका नंतर येत राहिल्या. याचा विचार करून वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही जे ऍड करत गेलात बँकेत मध्ये, रुपे कार्ड पासून सगळं असेल आणि सर्व तांत्रिक सेवांच्या बाबतीत त्या पद्धतीने अग्रेसर राहिली. निश्चित, कदाचित त्याच्यामुळेच मतदारांनी तुमच्यावर एवढा भरघोस विश्वास टाकला. आणि सर आता तुम्ही मगाशी म्हणालात की याच्या बरोबरच आता इथून पुढे, आज यावेळेला आपली जवळपास 7 वर्षांनी बँकेची निवडणूक झाली, पण आता येणाऱ्या पुढच्या 5 वर्षाकडे तुम्ही कसं पाहता? बँकेला यानंतरच्या 5 वर्षांनी तुम्ही कुठे नेऊन ठेवलेला आहे? एक मनात कल्पना आहे की बँकेचा संयुक्त व्यवसाय हा आता 850 कोटीचा पुढे क्रॉस झालेला आहे. 2 वर्षात तो 1000 कोटीला, सहस्र कोटीला पुरा करायचा आणि त्याच्या आणखीन 500 कोटी पुढे वाढवायचा. बँकेला शेड्यूल बँक हा दर्जा मिळवून द्यायचा, कारण ते करण्यात काही थोडेसे आर्थिक तोटे निर्माण होतात, पण फार मोठे आर्थिक फायदे निर्माण होतात. आमची बँक शेड्यूल बँक नसल्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं जी सबसिडी कारखानदारांना मिळते ते आमच्या थ्रू मिळत नाही. यामुळे आमचे जवळजवळ 12 कोटीचे कर्जदार आम्हाला सोडून गेले. त्यांना शेड्यूल बँकांकडे जावं लागलं. बरोबर आहे. म्हणजे आपले सभासद इच्छा नसताना समजायला बँकेचं वाचन विचार लागतो. बरोबर आहे. कुणी उठवून काही बोलावं हा जो प्रकार आहे निवडणुकीत झाला, त्याला हे सांगतो. शेड्यूल बँक कशाला करून पाहिजे? शेड्यूल बँक ह्याच्याकरता करायला पाहिजे की आपले सभासद आपले कर्ज सभासद नाही, हा कर्जदारांचा विषय आहे. 12 कोटी रुपयाचं कर्ज बँक गमावून बसली. म्हणजे जे लोक आपल्याशी जोडले गेले असते, नाही जोडलेले होते ते सोडून गेले. आम्ही त्यांना थांबवू शकलो नाही. त्यांना आमच्या थ्रू सबसिडी मिळत नाही. त्यामुळे शेड्यूल बँक करणं अत्यंत आवश्यक आहे. मल्टी स्टेट हा एक विशिष्ट प्रकारचा दर्जा असतो. बँकेला तो दर्जा प्राप्त झाला की पुन्हा वेगळं अस्तित्व बँकेचं निर्माण होतं. त्यामुळे शेड्यूल मल्टी स्टेट दर्जा मिळवण्याकरता फार मोठा निकराचा प्रयत्न करणार आहे. कदाचित त्याच्याकरता नेटवर्क 100 कोटीच्या पुढे न्यावी लागेल. आत्ता आम्ही 60 कोटीच्या आसपास आहोत. त्याच्याकरता धंदा खूप वाढवावा लागेल. दरवर्षीच्या नफ्यातून पुरेसा नफा साचवावा लागेल आणि बँकेचं वसूल भाग भांडवल वाढवावं लागेल. निश्चित या सगळ्या गोष्टी करण्याकरता प्रयत्न करावे लागतात, नियोजनबद्ध ते करावं लागतं. ते केलं तर 100 कोटीला आम्ही क्रॉस करू. 100 कोटीची गेल्यानंतर बरेच ॲडव्हान्टेजेस बँकेला मिळतात, जे मोठ्या बँकांना मिळत आहेत आम्हाला मिळत नाही.
म्हणजे त्याच्यापर्यंत जे काही आमच्याजवळ नाही ते साध्य करण्याकरता जे काही करणं आवश्यक आहे त्याचं नियोजन केलेलं आहे. आत्ता जे बोलतोय त्याचा अर्थ ते सगळं नियोजन केलेलं आहे, ते पुढच्या 5 वर्षात तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की तांत्रिक सुविधा पुरवल्याशिवाय तरुण पिढी बँकेकडे वळणार नाही. आणि म्हणून मी माझ्या लिखाणात म्हटलेलं आहे, तरुण पिढी बँकेकडे वळवल्याशिवाय बँकेला तरुणोपाय नाही. बर ही परिस्थिती आहे. जेवढे नवीन लोक आपल्याशी नवीन लोक सगळ्या गोष्टी म्हणजे स्वाईप कार्ड ज्याच्यामुळे पैसे न घेता कुठल्याही दुकानात गेलं आणि पेमेंट खरेदी करता येते. बरोबर. नंतर मोठ्या मोठ्या संस्थांची मोठी मोठी पेमेंट्स ही कोणत्याही क्षणी आठवलं तुम्ही प्रवासात आहात, अरे आमचं पेमेंट करायचं राहिले, तिथे तिथे तुम्ही ते करू शकता. ई बँकिंग वगैरे सारख्या ई बँकिंग नाही आहे हे. हे नुसतं काय हो काहीतरी ई बँकिंग, याला इमिजिएट पेमेंट सर्व्हिस IMPS म्हणतात. बर बर बर. ते आपल्याला चालू करायचं, इम्प्लिमेंट करायचं. आणि मुख्य म्हणजे ई कॉमर्स हे फार मोठं झालेलं आहे. म्हणजे एक ई कॉमर्स म्हणजे Amazon.com ते तर म्हणतात आमच्याकडे जगातल्या 2 कोटी वस्तूंची अवेलेबिलिटी आहे. बरोबर आहे. तुम्हाला पाहिजे ते वस्तू पहा, त्याची पिक्चर डाउनलोड करा, चॉईस करा, ऑर्डर द्या, घरी माल आल्यानंतर पैसे द्या, कॅश ऑन डिलिव्हरी. हे सुद्धा सुविधा लोकांना 4 महिन्यात द्यायचे. या सुविधांचा वापर सहकारी बँकांचे ग्राहक लगेच स्वीकारत नाहीत, वेळ लागतो. पण हे केल्याशिवाय तरुणोपाय नाही. हा त्याचे म्हणजे हे नियोजन केलंय, त्याच्याकरता आवश्यक करणारी पूर्वतयारी ऑलरेडी झालेली आहे. बर. म्हणजे पुढे काय करायचं आहे हे याचं व्यवस्थित नियोजन तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे. निश्चितच म्हणूनच कदाचित मतदारांनी तुमच्यावर पूर्ण विश्वास टाकला आणि तुम्हाला हे घवघवीत यश दिले. पुन्हा एकदा आमच्या सगळ्या दर्शकांच्या वतीनं आम्ही तुमचे अभिनंदन करतो. आमच्याशी आपण बोललात याबद्दल आपले आभार आणि आपल्या भविष्यातल्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. हे होते प्राध्यापक मुकुंद गैसास सर, बँकेचे संस्थापक संचालक असलेले एक अत्यंत ज्येष्ठ अर्थतज्ञ. बँकिंग म्हणजे नेमकं काय असतं हे पूर्णपणे अंगात मुरलेला एक मुरब्बी बँकिंग धुरीण असं आपण त्यांना म्हणू शकतो. बँकेच्या भविष्यातल्या योजनांबद्दल ते बोलले. निश्चितच झालेल्या चुका टाळून नवीन गोष्टींकडे वळण्याचा त्यांचा प्रयत्न असेल असंही ते म्हणाले. कॅमेरामन जुनेद शेखसह प्रसाद बेडेकर, जीवन न्यूज. अहमदनगर शहर सहकारी बँकेची 2015-2020 साठीची निवडणूक परवा म्हणजे रविवारी 26 जुलैला पार पडली. एक्सटेन्शन मिळाल्यानंतर जवळपास 7 वर्षांनी या बँकेची निवडणूक झाली. या बँकेमध्ये या निवडणुकीकडे यावेळेला सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं, कारण संपूर्ण 2 वेगळी पॅनल उभी होती आणि मागच्या वेळेला एकमेकांच्या विरोधात असलेले 2 प्रमुख व्यक्ती यांनी एकत्र येऊन एक नवीन पॅनल बनवलं होतं. ते होतं आधुनिक पॅनल. आणि शहर बँकेच्या या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे प्राध्यापक मुकुंद गैसास आणि ज्येष्ठ पत्रकार सुभाष गुंदेचा यांच्या एकत्रित आधुनिक पॅनलला आज घवघवीत यश मिळालं. 15-0 असा निकाल लागला आणि प्रतिस्पर्धी गटाचा त्यांनी धुव्वा उडवला. आपल्याबरोबर आता आहेत या पॅनल मधली प्रमुख व्यक्ती सुभाषजी गुंदेचा साहेब. आपण त्यांच्याशी या विजयाबद्दल बोलूयात. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं मनापासून अभिनंदन, कारण या निवडणुकीला बऱ्याच जणांनी वेगळ्या पद्धतीनं पाहिलं होतं, बऱ्याच जणांचं लक्ष होतं. तुमची पहिली प्रतिक्रिया काय या विजयानंतर? या बँकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच संपूर्ण पॅनल निवडून आलेलं आहे. बर. गैसास गुंदेचा आतापर्यंत एकमेकाच्या विरुद्ध पॅनल लढत होते, परंतु दोन्ही एकत्र आल्यामुळे गैसास आणि गुंदेचा यांची शक्ती एकत्र आल्यामुळे आणि सभासदांनी सुद्धा कोणाच्या हाती आर्थिक सत्ता द्यायची किंवा आर्थिक संस्था कोणाच्या हाती द्यायची हा विचार करून त्यामुळे 15चे 15 संचालक आमचे निवडून दिले आणि इतर नॉन बँकिंग ज्यांना बँकिंग मधलं काहीही नाही त्यांना निवडून दिले. हे फार महत्वाचं या सगळ्या प्रचारामध्ये यावेळेला विचार झाला. यंदा या निवडणुकीमध्ये
यंदा या निवडणुकीमध्ये हा एक खूप मोठा भाग मानला गेला की बँक कोणाच्या हातात द्यायची, तर या विषयाचा आपल्या मतदारांनी खूप विचार केला असं वाटतं? 100% विचार केलेला आहे. एक तर गोष्ट गेली 7 वर्षाचा हा कारभार त्यांनी पाहिला, तसं 10 ते 15 वर्षापासूनचा कारभार पाहिला, पण 7 वर्ष इलेक्शन 7 वर्षांत होत असल्यामुळे जे काय आम्ही वेगवेगळ्या सुधारणा केल्या, जे आधुनिक तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशाच्या अगोदर आणण्याचा आम्ही बँकेने प्रयत्न केला. सभासदांना वेगवेगळ्या सोयी दिल्या गेल्या, जे वेगवेगळे बँकिंगचे पेमेंट असतात, इन्कम टॅक्स पेमेंट असतात किंवा RTGSचे पेमेंट, हे सगळी व्यवस्था आम्ही बँकेत सोय केल्यामुळे सभासदांना ती एक खात्री झाली की हेच लोक चांगल्या आधुनिक पद्धतीने कारभार करू शकतात. त्याच्यामुळे आपल्या पॅनलचं नावही तुम्ही आधुनिक ठेवण्यामागचं तेच एक कारण होतं. आता विजय मिळालाय सगळीकडे, म्हणजे जो अपेक्षित होता तसा 15-0चा विजय मिळाला. आता पुढच्या 5 वर्षासाठी तुमच्या या पॅनलचं काय नियोजन असेल? तुम्ही कसं पाहता पुढच्या 5 वर्षांकडे? पुढच्या 5 वर्षामध्ये आत्ताच आम्ही परवा पत्रकार परिषद घेतली, त्यात अनेक गोष्टी केलेल्या आहेत. त्या पत्रकार परिषदेत सांगितलेल्या आहे की जसं आमचं ATM कार्ड होतं पूर्वी संपूर्ण देशामध्ये, कुठल्याही बँकेचं शहर बँकेचं कार्ड करून तो ATM कार्डवर कुठल्याही बँकेच्या शाखेतनं पैसे काढता येत होते. त्याच्या पुढे जाऊन आम्ही आता डेबिट कार्ड करतोय की कुठल्याही माणसाला स्वतःला खिशामध्ये पैसे न्यायची गरज नाही. बँकेचं डेबिट कार्ड असलं तर कुठेही खरेदी करता येईल, कुठे हॉटेलमध्ये जाता येईल किंवा ज्या ज्या ठिकाणी डेबिट कार्डची व्यवस्था आहे त्या ठिकाणी बँकेचं कार्ड फक्त डेबिट कार्ड नेलं तर त्या ठिकाणी त्याला रोख पैसे न नेता त्या ठिकाणी खरेदी करता येईल. म्हणजे अन्य खाजगी बँकांसारखं इंटरनॅशनल डेबिट कार्ड आपण ज्याला म्हणतो तसं. आणि लवकरच आम्ही बँकेला शेड्यूल बँकेचा दर्जा किंवा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह असं करण्याचा सुद्धा विचार करत आहोत. त्याचा आम्ही काय संपूर्ण अभ्यास करणार आहोत की आपल्याला चांगला आणि सभासदांसुद्धा जास्त सुविधा देण्याच्या दृष्टीने मल्टी स्टेट किंवा शेड्यूल बँक कशा पद्धतीने करता येईल त्याचा पण आम्ही भविष्यात विचार करत आहोत. आणि दुसरी गोष्ट की बा आमची आता 500-500 कोटीचे डिपॉझिट्स आहेत, 1000 कोटीपर्यंत कसं नेता येईल अशा पद्धतीने एक विचार करणार. आणि नव्याने असा माझा विचार करतोय की बा आतापर्यंत आपण जे सभासद 50 रुपयाचे 100 रुपये सभासद आहेत त्यांना मतदानाचा अधिकार देतो, कर्जदारांसुद्धा देतो, थकबाकीदारांना मात्र देत नाही. परंतु या बँकेमध्ये किंवा कुठल्याही बँकेमध्ये ठेवीदारांचा असं सेपरेट त्यांना आपण शेअर देत नाही किंवा ठेवीदारांचा अधिकार देत नाही मताचा. तो सुद्धा नव्याने आम्ही संचालक मंडळात विचार करू की एवढ्या आपल्याकडे लाखो रुपये त्यांनी ठेवी ठेवलेले तर त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार कशा पद्धतीने बसता येईल त्याचा कायदा वाचून त्या पद्धतीने त्यांना बसून त्यांना पण मतदान करण्याचा अधिकार दिला पाहिजे. कारण कोट्यवधी रुपये ठेवी त्यांच्या आहे, बरोबर, आणि त्यांना मतदानाचा अधिकार नाही. तशाच गोष्टीने दुर्दैवाची गोष्ट आहे, पण तो सुद्धा आम्ही चांगला विचार करणार. म्हणजे खऱ्या अर्थाने एक वेगळा विचार तुमच्या पद्धतीने होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा तुमच्या या विजयाबद्दल मनापासून अभिनंदन आणि तुमच्या पुढच्या भविष्य काळासाठी तुम्हाला आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा. मी पण या निमित्ताने आमच्या पॅनलच्या वतीने आपल्या सगळ्या मीडियाचे, आमच्या पत्रकार मित्रांचे, आमच्याकरता ज्यांनी ज्यांनी कष्ट केले, आमच्याकरता जे केले कार्यकर्ते, मित्र, नातेवाईक, या सगळ्यांचे मी आभार. धन्यवाद. हे होते सुभाषजी गुंदेचा, आधुनिक पॅनलचे प्रणेते आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली. गैसास गुंदेचा या पॅनलच्या खऱ्या अर्थानं त्यांनी पॅनलला जे नाव दिलं होतं आधुनिक पॅनल, त्याच दृष्टीनं हे पॅनल आता भविष्यात काम करेल असं त्यांनी सांगितलं. कॅमेरामन शाहिद शेखसह प्रसाद बेडेकर, जीवन न्यूज. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचं निधन. भारताचे अग्निपंख विसावले. शंकर अभ्यंकर यांच्या भारतीय संत हिंदी ग्रंथाचं प्रकाशन. मोहन भागवत यांच्या हस्ते झालं पुण्यात प्रकाशन. अर्बन बँक निवडणुकीत आधुनिक पॅनलचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी. आपलं वर्चस्व राखत घैसास गुंदेचा पॅनल पुन्हा एकदा सत्तेवर. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया शहर आणि राज्यातल्या ताज्या घडामोडींसह फक्त जीवन न्यूज महानगराच्या लाईफलाईनवरती.